इकडे नाशिकच्या गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गोदावरी नदीचं पाणी शहरामध्ये घुसण्यास आता सुरुवात झालेली आहे। गंगापूर धरणातून 9848 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। गोदाघाट परिसरामध्ये पाणी घुसायला आता सुरुवात झालेली आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। पवन, सध्या तुम्ही कोणत्या भागामध्ये आहात आणि काय अपडेट्स आहेत? संपूर्ण जे पुराचं पाणी आहे ते आता शहरात घुसत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक दुकानं जे आहेत त्यांच्यामध्ये देखील या ठिकाणी पाणी घुसल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर गंगापूर धरणातून 9848 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतंय। प्रशासनाच्या माध्यमातून देखील गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक नागरिकांनी आपली जी दुकानं आहेत या ठिकाणी व्यावसायिकांनी ती काढल्याचं पाहायला मिळतंय। तर या ठिकाणी जे या ठिकाणी मंदिर आहे ते देखील आपल्याला सध्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। पुराचे मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या सध्या कमरेच्या वरती जवळपास गळ्यापर्यंत पाणी गेल्याचं एकंदरीत दृश्याने पाहायला मिळतंय आपल्याला। नक्कीच धन्यवाद पवन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। इकडे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये पाणी